तर विरोधकांच्या फेक नरेटिव्हला आता थेट नरेटिव्हनं उत्तर देणार असा इशाराच फडणवीसांनी दिलाय। लोकसभेला फेक नरेटिव्ह आपला चौथा विरोधक होता असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। तर खोट्या नरेटिव्हचे मास्टरमाइंड शहा आणि भाजप असल्याचा पलटवार नाना पटोले यांनी केला। आपण 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो, ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते, त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती। चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो। फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम आपण तयार करतो, पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे। संविधानाला घेऊन कधीही नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये कारभार केलेला नाही। त्याचे मास्टरमाइंडच खोटं नेरेटिव्ह निर्माण करण्याचं अमित शहाचे एक्सपर्टी आहे। आपले स्वतःचं पाप दुसऱ्यावर टाकणं हे मानसिकताच भाजपची आहे।